सकाळी आम्ही चेकआउट केलं होतं रात्री 3 वाजता, त्याच्यामुळे मला काय व्हिडिओ शूट नाही करता आला कारण खूप झोपही होते. आता उठलो आहे, 5 वाजले, 5:30 वाजले. सो आता आमची ट्रेकिंग स्टार्ट होणार आहे थोड्याच वेळात. म्हणजे इथून आम्हाला अजून दुसऱ्या लोकेशनला पण जायचं आहे, त्याच्यानंतर आमची ट्रेक स्टार्ट होणार आहे. बघू शकता आमची हालत कशी झाली. मला तर टेन्शन आलंय, चढायच्या आधीच अशी हालत, वरती गेल्यावर काय राहील. आमचा नाश्ता आलेला आहे. याच्यात सांबार, याच्यात इडली आहे आणि माझ्या याच्यात नाही माहिती काय आहे. हे रिअलमीचं ज्यूस हे दिसते मला. मफिन्स आहे ती. अँड व्हॉट इज इट, आय डोंट नो. तर इथे जे आमचे टूर मॅनेजर होते ते आम्हाला ट्रेकिंगबद्दल काही इन्स्ट्रक्शन देत होते. महादेव 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 महादेव. तर आम्हाला इथून सोनप्रयागलाच उतरून दिले होते आणि तिथे जे आमचे टूर मॅनेजर होते त्यांनी आम्हाला ट्रेकिंगबद्दल काही इन्स्ट्रक्शन दिल्या. म्हणजे ट्रेकिंग करताना घ्यावयाची काळजी किंवा वरती गेल्यावर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी कॅरी करायला पाहिजे हे सगळं ते आम्हाला इथेच सांगत होते. आणि मग इथून पुढे आम्ही गौरीकुंडच्या दिशेने चाललो होतो. जय बाबा भोलेनाथ. बघू शकता हा वेदर किती सुंदर आहे. बस बाबा केदारनाथ हमारी यात्रा सफल करे. सगळेजण म्हणत होते की खूप असे रुमर्स पसरले होते की धाम बंद झाले. काहीच बंद झालेलं नाही, तर सगळं व्यवस्थित आहे. सगळे लोक जात आहेत आणि व्यवस्थित दर्शनही होत आहे सगळ्यांची. काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना. लँडस्लायडिंग होते ना काहीच होतं आहे. सगळं प्रॉब्लेम आहे जो सगळं क्लिअर आहे. वाव. तर इथे जे तुम्हाला लाईन दिसते सोनप्रयागला, तर ती लाईन आहे रजिस्ट्रेशनसाठीची. जर तुम्ही ऑफलाईन रजिस्ट्रेशन करत असाल तर ठीक आहे, आणि जर तुमचं ऑनलाईन झालं असेल तर ते फक्त तुमचं रजिस्ट्रेशन स्कॅन करतील आणि तुम्हाला पुढे सोडतील. विदाऊट रजिस्ट्रेशन तुम्ही केदारनाथ ट्रेक करू शकत नाही. आमचं रजिस्ट्रेशन झालं होतं मार्चमध्ये, 2 महिन्याआधीच आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं होतं. त्यामुळे आमचं जस्ट रजिस्ट्रेशन स्कॅन झालं आणि आम्ही पुढे लागलो. तर आम्हाला काही एवढा इथे वेळ नाही लागला. पण जर तुम्ही ऑफलाईन करत असाल तर 2 ते 3 तासाचा वेळ तुम्हाला आरामात लागतो. तर मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की जर तुम्हाला केदारनाथला जायचं असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन तुम्ही 2-3 महिन्याआधीच करून ठेवा, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तर इथं आमचं रजिस्ट्रेशन झालं. आम्ही आता पुढे निघालो. फार थंडी होती म्हणून असं पूर्ण पॅक करून चाललो. स्नोमध्ये माझा माईकचं मी इन्स्टॉलेशन पण केलेलं आहे. खूप लोकांची कंप्लेंट होती की तुझा आवाज खूप स्लो येतो, हळू येतो. सो आता नाही होणार तुम्हाला आवाज, म्हणजे आता क्लिअर आवाज येईल. देखो हमें और ऊपर तक चढ़ना है, अभी तो ये शुरुआत है. वाव, व्हाट अ वेदर. पोस्ट केल्यावर वाटतं ना तसं. असं जर काढलं तर बघितलं तर नाही वाटत. निकिता, आपल्याला गौरीकुंडला जायचं बरोबर. आता आम्ही सोनप्रयाग वरून चालत पुढे आलो आहे. तर इथे टॅक्सी करून गौरीकुंडपर्यंत जावं लागतं आणि मग तिथून ॲक्च्युअल ट्रेक स्टार्ट होते. हे बघा. Kami awal tu pun
कैसे फील कर रहे हो आप अभी? बहुत अच्छा लग रहा है. बघा इथे टॅक्सी मिळणं पण मुश्किल झालंय. चलो भागो भागो भागो. ये How did you open this? आगे आओ. कार बीच में सिट. अगं बाई माझ्या डोक्याला लागलं. अशा प्रकारे आम्हाला टॅक्सी मिळालेली आहे. निकिता इथे काहीतरी मला इंटरेस्टिंग भेटलेलं आहे. सोनप्रयाग नंतर आम्ही गौरीकुंडला आलो आहे आणि आता इथून आमची ॲक्च्युअल ट्रेकिंग चालू होणार आहे. तुम्ही ते व्ह्यूज बघू शकता किती सुंदर वाटतंय. आणि हवा पण खूप मस्त गार आहे. फायनली पैदल पैदल. निकिता कसं वाटतंय निकिता? स्टार्ट पण केलं नाहीये. म्हणजे बिना अजून खूप चढायचं आहे. हे फक्त गौरीकुंड चालू झालंय. माय गॉड कसं होईल? हा इथे सगळे हॉर्सेस आहे. तर गौरीकुंडपासूनही फार पुढे पुढे चालत आल्यावर आम्हाला इथे फायनली केदारनाथचं प्रवेशद्वार भेटलेलं आहे. आणि आता इथून पुढे आमची जी रिअल ट्रेकिंग आहे ती स्टार्ट झालेली आहे. सध्या मी स्पीचलेस आहे. काय बोलू मला समजत नाही आहे. खूप इमॅजिन केलं होतं ट्रेक अशी असेल तशी असेल, पण ही अपेक्षापेक्षा डेंजर ट्रेक निघाली. हां जय भोलेनाथ. इथं घोड्यांची गर्दी, पायी चालणाऱ्यांची गर्दी आणि हे पालखीवाल्यांची गर्दी. याचे छोटे छोटे हॉटेल्स इथे बघा. केदारनाथ बाबा लयच वरती जाऊन बसले होते मी. थोड्या वेळासाठी आम्ही आता इथे चहा घेतो. वाव क्लायमेट भारी आहे तसं. चला केळी काकडी खाई बघा. ₹100 एक बिस्लरी इथं. किती? 100.
आणि छोटी बिस्लरी घ्यायची असं तर 60 रुपये. बापरे, किती लुटतात इथले लोक. इथं आम्हाला आमचा जीव जड झाला आणि लोक कसं काय घेऊन जातात काय माहिती. हॅलो, ये देखो पहाड़. गाईस, अजून अर्ध्याला निम्म पण नाही चढलो आहे. मला वाटतं 1-2 किलोमीटर चढलं असेल फक्त. ह्याच्यातच माझी हालत एवढी खराब झाली. अजून 20-21 किलोमीटर चढायचं आहे. बापरे. जय बाबा भोलेनाथ. हे बघा, छान छान झरणे. खूप जास्त पाऊस चालू आहे. तिथे थांबलोय कॉफी घ्यायला. हॉटेल पण कसं उंचाईवर आहे. सकाळी 6:30च्या आसपास आम्ही इथं आलो होतो सोनप्रयागला आणि 11 वाजले. फक्त केदारनाथ 2.5 किलोमीटर चालून इथे पाऊस थांब. जसं जसं आम्ही तो ट्रेक करून पुढे जात होतो तसं तसं ही जर्नी फारच कठीण होत चालली होती. मध्येच पाऊस पडत होता, ढग कडकडत होते, ऊन लागत होतं आणि मध्येच थंडी बाजून येत होती. तर आम्ही इथे फक्त हार्डली 2.5 किलोमीटर चाललो होतो तरीही आमची हालत खूप जास्त खराब झाली होती. तर बाकी आमचा पुढचा प्रवास खूप बाकी होता आणि तो जो पुढचा प्रवास आहे मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवते आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तोपर्यंत स्टे ट्यून. काळजी घ्या, खुश राहा आणि बाय बाय. आणि आमची अशीच पुढची जर्नी बघत राहा. जय बाबा भोलेनाथ.